छायाताई कोरेगावकर मला कवयित्री म्हणून माहिती होत्या. नंतरच्या काळात कादंबरीकार आणि मग अनेक गोष्टी. पण ह्या छायाताईंचं बालपण काय आहे? मग शहराकडे त्यांचा जो एक तुम्ही नोकरी केलीत बँकेमध्ये. मग तो प्रवास आणि त्यातला संघर्ष आणि मग शब्दवाङ्मयाकडे प्रवास हे सगळं कसं काय तुम्ही जुळवलात? तसं माझं शहराकडे म्हणण्यापेक्षा मी शहरातच जन्माला आले काय वाटे? आणि मी एका सुखवस्तू घरातून आलेली आहे. त्यामुळे ते दारिद्र्याचे चटके वगैरे काय आहेत ते काही मला भोगावे लागले नाहीत. माझे वडील चांगले अधिकारी होते, सरकारी अधिकारी. पण बालपण सुखात गेलं, कसलंही विवंचना नव्हती किंवा कुठच्याही गोष्टीसाठी वाट बघावी लागली नाही. आणि शहरात वाढल्यामुळे शहरातले जे काही फायदे होते ते सगळे मिळाले मला. नोकरीचं तुम्ही म्हणाल तर मी नोकरी शिक्षण पूर्ण झालं आणि मग नोकरी लागली असा हा सरळ प्रवास नाहीये. मध्ये काही खंड पडला शिक्षणामध्ये, लग्नामुळे पडला. त्याच्यानंतर मग मी पुन्हा सुरू केलं शिक्षण. तेव्हा माझा मुलगा लहान होता आणि मी शिक्षण घेत होते तेव्हाही माझा मुलगा लहान होता आणि मी नोकरी शोधत होते तेव्हाही माझा मुलगा लहान होता. तर हा संघर्ष मात्र ते माझ्या व्यक्तिगत कौटुंबिक कारणामुळे मला करावा लागला. पण मी त्यातनं बाहेर पडले आणि आत्मनिर्भर झाले. मला नोकरी मिळाली. 1984 साली मी बँक ऑफ बडोदामध्ये जॉईन झाले. काय बात. पण वडील सक्षम होते. वडिलांनी मला सांभाळलं, सपोर्ट पण दिला. पण ते मलाच डाचत होतं. मला कानकोंड्यासारखं वाटायचं की मी कमवत नाही, मी वडिलांच्या जीवावर राहते, माझ्या मुलासकट. हे मला पचत नव्हतं.